नवउद्योजकांसाठी एकदम महत्त्वाचा कार्यक्रम. अरे माफ करा, कार्यक्रम नाही, हा एक उपक्रम आहे. कारण कार्यक्रम हा एक दिवसासाठी असतो आणि उपक्रम हा कायमस्वरूपी असतो. म्हणूनच मुंबई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष मी अनिल पोंडेकर तुम्हा सगळ्या नवउद्योजकांना मी विनंती करतोय की 9 मे 2026 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ महापालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर तुम्हाला यायचे दुपारी 3 वाजता. हा एक फार महत्त्वाचा तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी म्हणा, तुमच्या भाषेत एक गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणा. पण खऱ्या अर्थाने तुम्हाला उद्योजक व्हायचंच असेल, तेही लवकरात लवकर, तर तुम्हाला ह्या ठिकाणी यायचंच आहे. विनातारण, विना जामीनदार, 5% स्वगुंतवणूक, 25% महाराष्ट्र शासनाचं अनुदान आणि 75% 70 ते 75% विविध बँका तुम्हाला लोन देण्यासाठी, तुम्हाला व्यवसाय भांडवल देण्यासाठी वाट बघताय. पण तुम्हाला हे सगळे दरवाजे माहीत नाहीये आणि ते सगळे दरवाजे उघडून आतमध्ये तुम्हाला नेण्यासाठी म्हणून मुंबई व्यापारी असोसिएशन सज्ज आहे. एखादं उदाहरण द्यायचं झालं, 10 लाखाचं जर समजा तुम्ही लोन घेताय तर 5% म्हणजे तुम्हाला साधारण फक्त 50,000 गुंतवणूक आहे. 50,000 गुंतवणूक करून तुम्हाला 25% म्हणजे साधारण 2.5 लाखाचं महाराष्ट्र शासन अनुदान देते, म्हणजे झाले 3 लाख रुपये. उरलेले 7 लाख रुपये हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या काही बँका आहेत, त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ बरोडा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक असेल, या सगळ्या बँका अग्रेसर आहेत. आणि हे विविध त्याला आपण म्हणूया मॅन्युफॅक्चरिंग, एखादी तुम्हाला काही मशिनरीज तुम्हाला इन्स्टॉल करायच्या असतील किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये एखादा तुम्हाला एक व्यवसाय उभारायचा असेल, त्यामध्ये मग क्लाउड किचन असू दे, एखादा कॅफे असू दे, एखादं सॅलॉन असू दे, एखादं गारमेंटचं दुकान असू दे, असे विविध व्यवसाय माझ्या तोंडावर आता जे काही व्यवसाय माझे होते म्हणून ते बोललो. पण जे तुमच्या कल्पनेतील एखादा व्यवसाय असेल तो तुम्ही व्यवसाय करण्यासाठी म्हणून हे एक सगळ्यात मोठं दालन आहे. या दालनामध्ये तुम्हाला इथे यायचं आहे. परत एकदा मी विनंती करतोय की तुम्ही तुमच्या बरोबर येताना रिकाम्या हाताने या आणि भरलेल्या हाताने तुम्ही कसे जाल यासाठी हे 3 ते साधारण 5-5:30 वाजेपर्यंत हे संमेलन असेल. या संमेलनामध्ये तुम्हाला विविध गोष्टींची सगळी माहिती तर मिळेलच. या अगोदरही आम्ही अशा पद्धतीचे संमेलनं घेतले होते आणि त्याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळालेला आहे. परंतु एक महत्त्वाची महिलांना खास करून मी गोष्ट सांगतो की तुम्हाला एखादं कॅफे उघडायचं आहे, तुम्हाला एखादी अवनी व्हॅन घ्यायची आहे, तुम्हाला एखादं क्लाउड किचन करायचं आहे, तर यासाठी एक विविध पदार्थ आपल्याला बनवायचे असतात आणि हे विविध पदार्थ तुम्हाला आयते 105हून अधिक पदार्थ तुम्हाला रेडीमेड जर मिळत असतील आणि त्याची फक्त विक्री करायची असेल, तर ह्यासाठी सप्रे फूड्स म्हणून ते इथे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तुम्ही हे खरंच सांगतोय, हे संमेलन सोडलात तर मग परत 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 हे संमेलन होणार नाहीत. त्यामुळे ही सुवर्ण संधी तुम्ही सोडू नका, ही माझी परत एकदा विनंती. सो मी 9 मे 2026 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ महानगरपालिका मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर तुम्हाला यायचंय आणि मी तुमची वाट बघतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.